गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या संशयास्पद मृत्यूनं एक नवं वळण घेतलंय। बर्गे यांनी आत्महत्या केली नसून हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केला जातोय। त्यामुळे पोलिसांपुढे तपास करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीच्या भावानं दिली होती। मात्र घटनास्थळाची पाहणी केली असता अनेक संशयास्पद गोष्टी समोर आलेल्या आहेत। गोविंद बर्गे ज्या कारमध्ये मृत अवस्थेत आढळले त्या गाडीचे दरवाजे आतून लॉक होते, गाडीची बॅटरी पूर्णपणे उतरलेली होती आणि गाडीतलं डिझेलही संपलेलं होतं। या सर्व बाबी आत्महत्येपेक्षा घातपाताकडे अधिक लक्ष वेधतात असा दावा गोविंदचे नातेवाईक शिवराज खराडे यांनी केलेला आहे। नातेवाईकांनी समाज माध्यमातून व्यक्त केलेल्या संशयामुळे आता पोलीस या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहतायत। राजकारणात उपसरपंच म्हणून काम केलेले गोविंद बर्गे भूखंड आणि जमीन विक्रीच्या व्यवसायातही सक्रिय होते। सासुरे गावात पूजाच्या घरासमोरच त्यांच्या गाडीत मृतदेह आढळल्यानं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्यामुळे पोलिसांना आता अनेक शक्यतांचा तपास करण्याची गरज आहे। गोविंद बर्गे सासुरे इथं कधी गेले, त्यांच्यासोबत गाडीत अन्य कुणी होतं का, पूजा त्यावेळी सासुरे इथं उपस्थित होती का, गोविंद यांच्या व्हॉट्सअॅपवर कुणासोबत काय संभाषण झालं, गोविंदच्या बँक खात्यातून झालेले व्यवहार ते ब्लॅकमेलिंगचे बळी ठरले आहेत का, या सर्व बाबींचाही पोलीस तपास करतायत। गोविंद बर्गे यांच्या निकटवर्तीयांकडून त्यांच्या मानसिक स्थितीची माहिती मिळून पोलीस पुढे तपास नेण्याची शक्यता आहे। याशिवाय नर्तिका पूजा गायकवाड हिचे अन्य व्यक्तींशी संबंध होते का आणि या घटनेत त्यांचा सहभाग आहे का याचाही पोलीस तपास करतील। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोविंद बर्गे यांनी 21 जानेवारी 2025 रोजी बार्शी हद्दीतील मिरगणे प्लॉटिंगमध्ये एक प्लॉट पूजा गायकवाड हिच्या नावावर खरेदी केला होता। या प्लॉटची किंमत अंदाजे $7.25 लाख असून खरेदी दस्तावेळी गोविंद स्वतः हजर होते असंही सांगण्यात येत आहे। नातेवाईकांनी पोलिसांना या प्रकरणात सहभागी असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना योग्य शिक्षा देण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे स्थानिक राजकारणात आणि समाजात मोठी खळबळ उडालेली आहे।